मला कोणी विचारलं की माझ्या जीवापेक्षा मला काय महत्वाचं आहे, तर मला तुम्हीच दिसता. तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझ्या जगण्याची उमेद, नवीन स्वप्न आणि खरं सांगायचं तर माझं सर्वस्वच आहात तुम्ही. रमा, शुद्धीवर आहेस का? डोकं फिरलंय तुझं? कोणासमोर काय बोलायचं याचं भान आहे का तुला? तुझी हिम्मत कशी झाली असं बोलायची? आई एक मिनिट ऐक माझं. काय ऐकू प्रताप? हिला जे काही बोलायचं होतं ते सगळं ऐकलंय मी. तू मला काय समजवतोयस? तुझ्या समोर हे असं बोलायची हिची हिम्मत झालीच कशी? आणि तू ऐकून काय घेतलंस? रमा, मला वाटलं होतं तू खूप चांगली आणि हुशार मुलगी आहेस. हे असं सगळं बोलून आज सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेस तू. काही मर्यादा ओलांडल्या नाहीये त्यांनी. तुला माहितीये त्या कशाविषयी सांगत होत्या? उद्या मी शेतकऱ्यांसमोर भाषण करणार. त्यात मी काय बोलायचं हे मी त्यांना विचारलो. तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाहीये, तुम्ही शेतात राब राब राबता तेव्हा माझा जीव जळतो, हे सगळं फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी होतं. आणि तू रमा, रडू नकोस. खूप बोलले ग मी तुला. सॉरी. अहो बाईसाहेब, असं नका बोलू. प्रताप समोर तुला हे सगळं बोलताना ऐकून खूप संताप झाला ग माझा. आणि म्हणून प्रताप, प्रताप, मी म्हटलं ना तिला सॉरी. तू का आली होतीस? मला तेच विचारायचं होतं की तेजूची रूम कोणी सजवली? रमानीच. रमा या घरासाठी सगळं मनापासून करते आणि मी काहीच माहिती न घेता मी तिचं मन दुखावलं. खूप बोलले तिला. जे काही झालं ते खूप चुकीचं झालं. नमस्कार मंडळी. आज 15 ऑगस्ट निमित्तानं आज इकडे आम्ही सत्कार करणार आहोत. तर दादांना मी विनंती करतो गावच्या शेतकऱ्यांचा आणि शालेय मुलांचा सत्कार करावा. दादांना मी विनंती करतो जर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. रावसाहेबांनी एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला हे खरंय, आणि त्याची आपल्या विभागातली कामं मी बघणार आहे हे सुद्धा खरंय. पण मी इथे पक्षातर्फे कुठलीही राजकीय भूमिका मांडण्यासाठी आलेलो नाही. मला मनापासून तुमच्याशी बोलायचंय आणि म्हणून मी इथे उभा आहे. मी तुमच्यासोबत काम करतो म्हणून पक्षात आहे. पक्षात आहे म्हणून तुमच्यासोबत काम करतो असं नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या नांगराच्या फळापासून ते पोत्यात जाणाऱ्या धान्यापर्यंत कुठलाही प्रश्न घेऊन या, आपण तो प्रश्न सोडवूया. असं म्हणतात ना, प्रेमाने अन्न शिजवलं तर ते प्रेम अन्नात येतं. तसंच पीक उगवताना तुम्ही जीव आणि प्राण लावता, तोच प्राण आमच्यात खेळतोय असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. तुमच्यामुळेच माझ्या जगण्याला अर्थ आहे. तुम्ही आहात म्हणून मी आहे. मला जर कोणी विचारलं ना की सगळ्यात श्रीमंत माणूस कोण, तर मी म्हणेन माझा शेतकरी. कारण माझा शेतकरी कष्ट करतो आणि पीक उगवतो, आणि म्हणूनच आपला देश आहे, म्हणून आपलं जग जिवंत आहे.
आता मला तुमच्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही. बस एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. या कार्यक्रमात सांगण्यापूर्वी मी सर्वांचे आभार मानतो. 1 मिनिट. मला अजून एक सत्कार करायचा आहे. रमाचा. रमा वैरेहीचा. अहो पण रमा ये. आज प्रताप आपल्यामध्ये आहे तो फक्त रमामुळे. तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रतापचा जीव वाचवला. जिचा सगळ्यांना अभिमान वाटेल अशा शूर वीर मुलीचा सत्कार तर व्हायलाच हवा. रमा, प्रताप, छान झालं भाषण. रमानी खूप छान तयारी करून घेतलेली दिसतेय. अगं रमा, तुला रक्षाबंधनासाठी जायचं असेल ना? जी बाईसाहेब. मग तू गेलीस तरी चालेल. बाकी सगळं बघते मी. आज सुट्टी घे. जी. अगं आई, पण आपल्या घरी पण गोड करायचं असेल ना? म्हणजे अरे प्रताप, तिच्यासाठी सुद्धा सणाचा दिवस आहे आणि आपल्याकडे खूप काही मोठा कार्यक्रम नाहीये आणि सणाच्या दिवशी सुट्टी मिळावी असं तिलाही वाटतच असेल ना. आपण नको का विचार करायला? परत चल घरी. तेजू वाट बघत असेल. चल. सुमे, झाली ना सगळी तयारी तुझी? यावेळेस मी पूर्ण मनाची तयारी केलीये. म्हणजे ह्या वर्षी पण पिंट्या ओवाळणीच्या बदल्यात काहीतरी फुटकळच देईल. नाही का आता? ए सुमे, सणा तुझ्या त्या दिवशी डोक्याला का हात लावून बसली का? आणि तोंड खाली घालून का बसलीस? हो बाबा, तेवढी अक्कल आहे मला. हा. चिंगीचं पत्र आलंय ते वाचतेय मी. अरे वा, चिंगीची चिठ्ठी आली. वाच वाच वाच. तिने लिहिलंय की मामा मामीला साष्टांग नमस्कार. सुखी राहा म्हणा. सिमरन ताईला भरपूर प्रेम. बाबा, आई ऐकलं का? भरपूर प्रेम बर का माझ्यासाठी. माझ्यावर लय प्रेम आहे तिचं. ते ऐकलंय आम्ही. महत्वाचं वाच. हा, ते काय इथे काय रमाला पिंट्याला प्रेम वगैरे ते काही महत्वाचं आहे का? ते काही महत्वाचं नाही. हा, महत्वाचं हे की ती तिथे मजेत आहे पण राखीला येता आलं नाही त्याचं दुःख आहे तिला बिचारीला ग. इथे येता नाही आलं. हे रमा, होय. अगं चिंगीची चिठ्ठी आली. ए वाच वाच वाच. अगं थांब. तर ती म्हणते माझा इथे अभ्यास खूप छान चालू आहे. आता ज्या परीक्षा झाल्या त्याच्यात मी पहिली आलीये. अरे वा वा वा. इकडे सगळं मस्त आहे. फक्त रमाताईची आठवण येते आहे. ताई लवकर मला भेटायला ये, मग मी तुला इथे फिरायला घेऊन जाईन मस्त. सगळ्यांची आठवण येते. सोबत पिंट्या दादासाठी राखी पण पाठवलीये. सगळ्यांसाठी भरपूर प्रेम. तुमची लाडकी कविता. कंसात चिंगी. आणि हे बघ, ही तिने राखी पाठवलीये पिंट्यासाठी. आई पाहिली का? मस्त आहे ना? काय छान आहे बाई राखी. ए रमे, काय झालं ग? का त्या चिंगीने इमोशनल डायलॉग लिहून पाठवले का चिठ्ठीत? काय झालं रडायला? गप्प बस जरा. आता थोड्या वेळातच पिंट्या येईल, त्याला राख्या बांधू. अजून आला कसं नाही पण? लवकर येतो म्हणाला तुम्हाला. तो काय येतो आता लवकर? एक नंबरचा चिंगूस आहे चिंगूस. आता कसला येतो तो? आला तर रात्री येईल आणि येताना हातात पावच्या गुढी शेवच्या पुढे घेऊन येईल आणि देईल आम्हाला ओळणीत. आता काय यायचा तो? अरे कोण म्हणत येणार नाही? आल्याशिवाय राहणार नाही. हे बघ, दिव्यातलं तेल संपायच्या आधी आलो का नाही? होय तर उपकारच झाले तुझा आमच्यावर. विरोबा, विरोबाच्या नावानं सांग भलं. 1 मिनिट. पाटावर बसायच्या आधी विचार कर. गिफ्ट आणलंय ना? आणलंय. गिफ्ट आणलं म्हणूनच उशीर झाला ना. बघितलं कसं आहे वसुली. काय? अगो बाई, बस बस बस. मी काय म्हणते, आई अगं पेढा दे ना. आई पेढे पण दे. बाई मी ओवाळ्यालाच घेते याला लगेच. एक गिफ्ट आणलंय ना माझ्यासाठी. दे.
आहे बघ. अगं हळू नसा आवडशील माझ्या हळू. गप घे. माझं गिफ्ट. हे तुमचं गिफ्ट. माझ्यासाठी? हा मग खरंच? हा का नाही आवडलं का ते इकडे परत? नाही, मला पाहिजे. काय चेहरा बघू बोललाय. तरी काय आणलंय माझ्यासाठी. अगं सुमे हळू हळू गिफ्ट फाडण्याची काही स्पर्धा लागली हो? केवढी काय चाललंय तुझं हळू अगं. अगं गिफ्ट आहे ना माझं, बघू तर दे ना, खोलू तर दे. अगं बाई ग दादा, अरे बापरे, लय महागाची साडी असेल ना. ए थँक्यू रे दादा, तूच माझा ब्रदर म्हणून तुला माझी कदर. 5-6 हजारापर्यंत असेल ना रे. तुला काय करायचं कितीची येते हा? तुला आवडली ना मग झालं. हा तू आईच्या मागे लागली होती ना मला पण अशीच साडी पाहिजे म्हणून आणली तुला. मस्त आहे मस्त आहे. माझा पपड्या तो, हो. माझा हो, बस, बस, तो, माझा बस. राजकुमार. बात पुरे हे जे प्रेम आहे ना तर अर्ध्यात टिकलं तरी खूप आहे बाई. जा ओळून घे जा. हं? अवा आणि तुझी राखी बांध आणि त्या चिंगीची पण बांध. हा. ही बघी चिंगीची. हे तुझं गिफ्ट. आधी हे तर खा. अगं घे ग. हे आमच्या चिंगीबाईसाठी, तिला पाठवायचं तिकडं काय. अरे पण पिंट्या दादा, एवढं महागाचं कशाला, एवढं खर्च कशाला करायचं नाही का? कशाला म्हणजे? अगं रमा आजच्या दिवशी नाही म्हणून आहे भावाला, तू देतोय ना आनंदाने घ्यायची. सोन आहे घरचं, उद्या खर्च. हा मग. ए बघू रवे, काय या. दिलं तुला बघ. अगं ए तिचं गिफ्ट आहे ना तिला फोडू दे की. ते नको ते चिंगीच आहे ते राहू दे. बरं ठीक आहे, चिंगीचं राहू दे, रमाचं तो गिफ्ट खोलू दे. हळू ग कसं वतर वतर करताय. अगो बाई रमे, अगं ड्रेस आणलाय तुझ्यासाठी पिंट्यानी. बाई काय सुंदर ड्रेस आहे ग, काय सुंदर दिसेल तुला. अरे पण पिंट्या दादा, एवढं महागाचं आणायची काय गरज होती? अगं असू देत ग. यावर्षी पेंट्याने एवढा खर्च कसं काय केला? त्याच्या खिशात तर दमडी पण नसती कधी. मग एवढा पैसा आणला कुठनं यानं? काय कर ये बात. ए आई सांग ग याला. प्रताप दे अरे तिला. काय? अरे माझं गिफ्ट दे. अच्छा तसं म्हण. हे घे तुझ्यासाठी, बघ आवडतंय का? दादा हे किती गोड आहे. इट्स वंडरफुल. थँक्यू. आई हे बघ. अगं खरंच खूप छान आहे ग. एक मिनिट, पण ही नक्कीच तुझी आयडिया नाहीये. हा आई बघितलंस, सख्या भावावर विश्वास नाहीचा. नाही पण बरोबर ओळखलंस तुम्हाला. ही आयडिया रमा यांची आहे. काय गिफ्ट घेऊ हे सुचतच नव्हतं, मग मी रमा यांना विचारलं. त्या म्हणाला नाहीतरी ताईसाहेब ह्या वर्षीच घरी आहेत, पुढल्या वर्षी सासरी जातील, तर त्यांना काहीतरी लक्षात राहील असं गिफ्ट द्या. त्यांनी हे सजेस्ट केलं. खरंच खूप छान आहे. रमा खरंच खूप हुशार आहे. समोरच्या माणसाच्या आवडीनिवडी बरोबर कळतात तिला. माणसे कशी जपायची, लोकांना कसं सांभाळायचं, हे छान जमतं तिला. ज्या घरी जाईल ना
तिथे खूप सुखाचा संसार करेल ही मुलगी. आलेच. तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझ्या जगण्याची उमेद, नवीन स्वप्न. तुम्ही डायल केलेला नंबर बंद आहे. छोटे मला काय रे? ते बाहेर कार्यकर्ते आलेत. आत्ता का? ते म्हणत होते की गावात मिठाई वाटायची आहे. मोठ्या मालकांनी मिठाई मागवली, ती देऊ का त्यांच्याकडे? अरे हा, मी विसरलोच. ठीक आहे, दे त्यांना आणि त्यांना सांग गावात प्रत्येकाला वाटावं. होय होय. अरे एक मिनिट, जी छोटे मला. राहू दे, मीच देतो त्यांना आणि मी स्वतः त्यांच्यासोबत जातो सुद्धा. पेंट्या हा का होत असं? काय नाही, बोल ना. हा नाही जरा बोलायचं होतं तुझ्या संग. काय बोलायचं होतं? नाही बहिणीनं एवढ्या गिफ्ट आणल्यास तू, दोघी खुश आहेत बरं का एकदम. आणि मला पण फार बरं वाटलं, चांगलं काम केलेस. हा मग चांगलं केलंय म्हणजे हा. मला पण करावं वाटतं ग त्यांच्यासाठी. शेवटी काय झालं तरी बहिणी आहेत माझ्या. नाही म्हणजे मला पण कौतुकच आहे तुझं, पण ना सारखं असं मनात शंकेची पाल चुकचुक होत होती. म्हणलं सांगूनच टाकावं तुला. एवढ्या सगळ्या गोष्टी आणायचं म्हणजे खिशात पैसा असायला लागतो नाही का? आणि एवढा पैसा अचानक कसं खुळखुळायला लागला खिशामध्ये तुझ्या? आई अगं, पक्षासाठी एवढी कामं करतो मी. हा, पक्षासाठी रक्ताचं पाणी करतो मी. त्याच्या बदल्यात मिळतात मला पैसे. हा तुला सांगतो, तुला आणि बाबाला एक दिवशी घरात बसून खायला घालतो का नाही बघतो. होय. नमस्कार सरला मावशी. मस्त छोट्या बा. आज इकडं कसं? हो, रावसाहेबांनी नवीन पक्ष सुरू केलाय ना, त्यामुळे सगळ्या गावात मिठाई वाटप सुरू आहे. मुहूर्ताची मिठाई घेऊन आले तुम्हाला. एवढ्या आनंदाची बातमी दिली, या की. अभिनंदन अभिनंदन. नाही, लय मोठी दाय लावली हो रावसाहेबांनी. नवीन पक्ष काढायचा म्हणजे लय मोठं काम आहे. अभिनंदन. चला, ही तर सुरुवात आहे आणि धाडस तर करायलाच हवं ना. धाडस नाही केलं तर मोठी उडी कशी मारणार, आणि मोठी उडी नाही मारली तर आपल्याला जे हवंय ते तिथपर्यंत आपण कसं पोहोचणार, नाही का? बरोबर आहे. मला या की तुम्ही आज. हो, आलोच मी. तुम्ही पुढे वा. अरे छोट मला बस बसा बसा बसा. चला पाणी आण बघू त्याला. राजे. हा चहा टाकायला सांगू का मस्त पैकी? नाही म्हणजे कॉफी पण आहे आमच्याकडं. कॉफी देऊ का? हा नाही नको, पाणी बस झालं. मला लवकर निघायचंय. रमा छान दिसते ना आमची. हो हा नाही म्हणजे हा ड्रेस पहिल्यांदाच पाहिला असेल तुम्ही तिच्या अंगावर. हो, नाही म्हणजे मला आठवत नाही. सुने, अगं काय बोलतीस तू? कामाच्या गडबडीत असतात ते. असं कुणाकडे बघायला वेळ असतो होय त्यांना? अगं मी कुठे विचारतीये, मी तर सांगतेय त्यांना. अहो कसं आहे प्रताप दादा, आत्ताच पिंट्याने तिला रक्षाबंधनचं गिफ्ट दिलंय ना, तो नवीन ड्रेस घातलाय तिने. म्हणून म्हटलं तुम्हाला ओळखायला नसेल आला, कधी पाहिला नसेल ना अंगावर तिच्या, म्हणून सांगितलं तुम्हाला. मलाही साडी दिली, सुंदर साडी आहे, काय सांगू. आता ठेवली कपाटात. सुंदर साडी दिली पिंट्याने ह्यावेळेस. अरे वा, छान छान. प्रताप दादा बरं झालं तुम्ही आले बर का. का? अहो इतक्यात पिंट्याला ओवाळलं, आता तुम्हाला ओवाळतो आम्ही दोघी. या बसा पाटावर. सुमे,
अगं आता चालेल ते त्यांना बसू तर दे. चहा पाणी होऊ दे. मालक तुम्हाला मी थोडासा नारळी भात देऊ का? नाही नको, मी खाऊन आलोय, पोट भरलंय. मला निघायचंय. मिठाईचा बॉक्स द्यायला आलो होतो. रावसाहेबांनी नवीन पक्ष स्थापन केलाय ना, तर त्यासाठी सगळ्या गावात मिठाई वाटतोय. अरे वा 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 वा. नाही नाही नाही, तुमच्या कार्याला भरभराट लाभू दे. विरोबाकडे एवढीच प्रार्थना. आणि बरं का, तुमचा पक्ष पण मोठा होते आणि तुम्ही पण मोठे व्हा. चला येतो. अहो प्रताप दादा, कुठं निघाले तुम्ही? अहो रक्षाबंधन आहे, आम्ही दोघी जणी ओवाळतो तुम्हाला. या बसा पटकन. अगं आई, यांना कळलं ना तर परत चिडतील माझ्यावर. औक्षण करते. ओ दादा, अहो बसा ना. अहो मी लगेच औक्षणाचं ताट आणते. या 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 बसा. अहो दादा या ना. अगं बाई दादा या या या. अगं काय दादा या या. हा बसा. बसा ना प्रताप दादा, बसा बसा. बसा सावकाश. रमे, ओवाळ ना तू पण. हं? अगं ओवाळ ना. मी पण का?